साताऱ्यासारखी समृद्ध भूमी सोडून स्थानिकांना पुणे मुंबई सारखी शहरं गाठावी लागतात। उच्च शिक्षण देणारा सातारा जिल्हा तरुणांना रोजगार का देऊ शकत नाही? तरुणांना आपली जन्मभूमी सोडण्याची वेळ का येतेय? 4 वेळा ज्या जिल्ह्याने राज्याला मुख्यमंत्री दिले त्याच जिल्ह्यातील तरुणांवर ही वेळ का? साताऱ्यातील रोजगाराचा प्रश्न कधी मिटणार? काय वाटतं साताऱ्यातील नागरिकांना? जाणून घेऊया आमच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाज जनतेचा। नमस्कार, मी साई सावंत। पुढारी न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त गड किल्ले देखील आहेत। सातारा जिल्ह्याला एक ऐतिहासिक वारसा देखील आहे। सातारा जिल्ह्यामध्ये आता सध्या रोजगाराचा प्रश्न देखील उद्भवलेला आहे। मोठ्या प्रमाणात युवक वर्ग असेल, नोकरदार वर्ग असेल, पुन्हा मुंबई किंवा बाहेरच्या राज्यात देखील नोकरीसाठी जात आहेत। नेमकं सातारकरांचं या रोजगारासंदर्भात काय म्हणणं आहे हे देखील आपण आता आपल्या आवाज जनतेच्या या पुढारी विशेष कार्यक्रमातून जाणून घेऊयात। ज्या पद्धतीनं सातारचा विकास व्हायला पाहिजे तो थोड्या प्रमाणात कमी झालेला आहे। आता आपल्या इथे सातारा जिल्ह्यात ऐतिहासिक स्थळे, गड किल्ले यांच्या मोठ्या प्रमाणात अस्तित्व आहे। ते डेव्हलप करून तिथे पर्यटन वाढीचा चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेता येतो, पर्यटन वाढीला चालना देता येईल। तसेच मेडिकल कॉलेजच्या धर्तीवर तशाच प्रमाणात दुसरी कॉलेजेस मोठी येऊन इथे विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळेल व त्याच धर्तीवर चांगल्या मोठ्या कंपन्या या सातारमध्ये येणं आवश्यक आहे। या दृष्टीने प्रशासनाने व राजकीय लोकांनी थोडासा याबाबत चांगल्या पद्धतीने विचार केला तर हे सर्व काही होऊ शकते। आतापर्यंत आम्ही ऐकलं शिरवळला ही कंपनी आली, लोणंदला ही कंपनी आली, कराडला ही कंपनी आली, पण याच कंपन्या परत जाण्यामागचं नक्की कारण काय आहे हे मात्र काही कळालं नाही। सातारा जिल्ह्यातला युवक हा पुण्या मुंबईलाच जातोय, माथाडीमध्ये जातोय, ड्रायव्हरमध्ये जातोय, IT पार्कमध्ये जातोय, वेगवेगळ्या कंपन्यामध्ये कामाला जातोय। पण कुटुंब सोडून हाच युवक जेव्हा शहराकडे धाव घेतो तेव्हा इकडे कुटुंबाची दुरावस्था झालेली या लोकप्रतिनिधींच्या पण लक्षात येणं खूप गरजेचं आहे। साताऱ्यातील तरुणांना रोजगारासाठी जे पुण्या मुंबईला किंवा इकडे जावं लागतं ते जावं लागलं नाही, म्हणून प्रशासनानं वेगवेगळी पावलं उचलून वेगवेगळे उद्योग आणावेत आणि वेगवेगळ्या सरकारी ज्या योजना आहेत ते सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवाव्यात। सातारा जिल्ह्यामध्ये स्थानिक रोजगारांचा खूप प्रश्न गंभीर होत चाललेला आहे। त्यासाठी सर्व सातारमधल्या मंत्री महोदयांनी आणि सर्व स्थानिक आमदारांनी त्याच्यासाठी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून सातारा जिल्ह्यातला जो युवक बाहेर पुन्हा मुंबईला जातोय त्यांना आपल्या स्थानिक सातारमध्ये रोजगार मिळेल यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे। गेल्या काही वर्षांपासून साताऱ्यामधील जे लघुउद्योग आहेत किंवा मोठे उद्योग आहेत ते स्थलांतरित झाले आहेत, बाहेरच्या राज्यामध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत। तर माझी स्थानिक प्रशासन किंवा स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना एवढीच विनंती आहे की जे बाहेर राज्यामध्ये स्थलांतरित झालेले जे उद्योग आहेत ते पुन्हा साताऱ्यामध्ये यावेत आणि आमच्यासारख्या तरुण किंवा बेरोजगार युवकांना सातारामध्ये पुन्हा व्यवसाय करण्याची संधी मिळावी एवढीच माझी प्रशासनाला विनंती आहे। आज सातारा जिल्ह्यामध्ये 4 मंत्री आहेत, तर आपल्याला खरंच या मंत्र्यांचा उपयोग होतोय का? इथं स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळतोय का किंवा प्राधान्याने नोकऱ्या मिळत आहेत का? हा प्रश्न माझ्यासारख्या एक तरुण बेरोजगार युवकाला पडलेला आहे। यासाठी स्थानिक लोकांना न्याय कोण देणार? सातारा जिल्ह्यात बेरोजगारी खूप प्रमाणात आहे आणि आसपास जे MIDC आहेत त्या परराज्यात चाललेले आहेत आणि येथील युवक शिकूनही म्हणजे त्यांना कामधंदा उपलब्ध नाही, ते असेच बेरोजगार आहेत। तरी शासनाने पुरेपूर इकडं लक्ष देऊन नवीन युवकांना कसा रोजगार मिळेल, त्यांच्या शिक्षणाचा कसा वापर करता येईल हे बघावे। एकंदरीतच आपण बघितलं तर सातारा जिल्ह्यामध्ये मोठमोठे कॉलेजेस, उद्योगधंदे देखील MIDC विकसित करावी, त्याचबरोबर पर्यटन स्थळे देखील विकसित करावी, अशा पद्धतीची मागणी देखील आता सातारकर करताना आपल्याला पाहायला मिळते। लवकरात लवकर प्रशासनाने लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष घालून रोजगाराचा प्रश्न देखील मिटवावा अशी मागणी देखील आता सातारकर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन सागरसह मी साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।